नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे डोसा आणि चटणी. डोसा तर खायची इच्छा झाली, पण तांदूळ भिजू घातला नाही. पण हा नक्की ट्राय करा. हे रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा. 5 ते 10 मिनिटात डोसा तयार होते. त्यासाठी मी एक मोठ्या वाटीमध्ये बारीक रवा घेतले. एक वाटीमध्ये पातळ पोहे घेतले. हे पोहे पातेल्यामध्ये टाकून पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं. धुतलेलं पाणी काढून घ्यायचं. परत 1 ग्लास पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण पोहेमध्ये घाण असते. असे करून 2-3 वेळे पोहे स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं. पाणी काढून घ्यायचं. पाणी काढल्यानंतर रवा टाकून घ्यायचं. आता डोसासाठी इथं मी एक बारका वाटीभर दही टाकून घेते. दही टाकल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते. आता मिक्स करून घेते याला. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते. परत हलवून घेते जरा. बघा, असे करून मिक्स करून घ्यायचं जरा. आता याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवून घेते. बघा, 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा, आता पोहे आणि रवा भिजू घातलेलं यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते मी, थोडंसं पाणी टाकून. बघा, आता मिक्सरला फिरवून घेते. बघा, आता छान असं बॅटर तयार झाले. आता गॅसवर डोसाचा तवा गरम झाल्यानंतर बॅटर टाकून घेते. बघा, बॅटर किती स्मूथ झालेला आहे. झटपट नाश्ता आहे ही. सकाळी लहान मुलांना असे नाश्ता करून देऊ शकता तुम्ही. यामध्ये मी डोस्यावरती तेल टाकून घेते. नाहीतर तुम्ही तूप टाकलं तरी पण चालते. बघा, असे फिरवून घेते मी. बघा, किती छान डोसा तयार झालेला आहे. बघा, किती मस्त डोसा तयार झाले. एकदा खाल्ले की परत परत बनवून खाल तुम्ही. आता डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवणार आहे. तेल टाकून घेते. तेल गरम झाल्यानंतर 1 वाटी शेंगा टाकून भाजून घेते तेलामध्ये. ही शेंगाची चटणी खूप छान लागते. बघा, असे भाजून घेते मी. बघा, आता शेंगा भाजलेला आहे. त्यामध्ये मी सोलून घेतलेलं 4-5 लसूण टाकून घेते. आता लसूण तेलामध्ये भाजून घेते. कढीपत्ता पण टाकून घेते. कढीपत्ता आणि लसूण शेंगा भाजून घ्यायचं. सगळं भाजल्यानंतर यामध्ये थोडंसं चिंच टाकून घेते. चिंच भाजल्यानंतर 1 चमचाभर जिरं टाकून भाजून घेते. आता यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकून भाजून घेते. तुम्हाला लाल तिखट आवडत नसलं तर हिरवी मिरची टाकून घेतलं तरी पण चालते. यामध्ये थोडंसं पाणी टाकून भाजून घेते. बघा, आता ही थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते ही. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी टाकून फिरवून घेते आता मिक्सरला. तुम्ही हा चटणी इडलीसोबत, डोसासोबत, चपातीबरोबर कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. बघा, इथे मी डोसासाठी असे घट्ट चटणी करून घेतले.
इडलीला तुम्ही अजून जास्त पाणी टाकून पातळ करून घेतलं तरी चालते. बघा, हा रेसिपी कोणाकोणाला आवडले चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सपोर्ट करा.